हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम हे प्रकरण समजून घेणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. चॅप्टर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. Can you recall which constituents are present in an atom? Yes. So we know that proton, neutron and electrons are present in an atom. Are present in an atoms. Okay. Next, an atom has same number of positively charged proton and negatively charged electrons. ॲटममध्ये प्रोटॉनवरती चार्ज पॉझिटिव्ह असतो आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज निगेटिव्ह असतो आणि प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या समान असते. सो ॲन ऑब्जेक्ट डझंट शो एनी चार्ज थ्रू इट्स अँड इट्स ॲटम कंटेन चार्ज पार्टिकल्स. ओके. So therefore we can say that plenty of electrical charge is filled in the object around us. What will happen if glass rod is rubbed on silk cloth? What will happen? Glass rod is rubbed on silk cloth. म्हणजे ती काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काय होते? नेक्स्ट, हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्ज? हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्ज? त्या वस्तू कशा चार्ज होतात? व्हॉट आर द स्टॅटिक अँड मूविंग चार्जेस? व्हॉट आर द स्टॅटिक अँड मूविंग चार्जेस? मूविंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. मूविंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये काय होतात? ट्रान्सफर होतात. दीज आर निगेटिव्ह चार्ज. त्या चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज. मूविंग निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आर इलेक्ट्रॉन. मूविंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर इलेक्ट्रॉन. आणि ते निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजेच इलेक्ट्रॉन्स. ओके. दिस कॅन दिस निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो? Can this negative charge be made to flow? हा निगेटिव्ह चार्ज आपल्याला प्रवाही करता येईल का? नेक्स्ट, कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लोईंग फ्रॉम हायर टू लोअर लेवल? पाणी जसे उंचावरून खालच्या भागाकडे वाहते त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी सुद्धा बनवता येईल का? नेक्स्ट, यू हॅव लर्न दॅट फोर्स विल हॅव टू अप्लायड टू पुट स्टेशनरी ऑब्जेक्ट इन टू मोशन. आपल्याला माहिती आहे एखादी स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी फोर्सची गरज असते. स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागतो. हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. So we get current electricity when the electron in an electric conductor are made to flow. म्हणजे एखाद्या कंडक्टरमधील इलेक्ट्रिकल कंडक्टरमधील इलेक्ट्रॉन्सना गती देऊन ते वाहते केले तर आपल्याला काय मिळते? करंट इलेक्ट्रिसिटी मिळते. ओके. आपल्याला काय मिळते? करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच एखाद्या वाहकामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना गती देऊन वाहते केले किंवा त्या इलेक्ट्रॉन्सला मूव्हिंग केले आपण, म्हणजे आपल्याला गती दिली, मोशनमध्ये कन्वर्ट केले, तर त्यातून आपल्याला काय मिळते? इलेक्ट्रिसिटी मिळते.
Next, current electricity. Current electricity. Current electricity. A large current flow when lightning take place from cloud to ground. Lightning म्हणजेच काय, विजा चमकणे. ओके. When a large current flow when lightning take place from cloud to the ground, while sensation is felt by us due to microscopically small current flowing to the brain. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह, मोठा लार्ज करंट फ्लो होतो. ओके. जेव्हा ढगातून जमिनीवर काय होते, वीज पडते, तेव्हा मोठा किंवा लार्ज फ्लो होतो, लार्ज करंट फ्लो होतो. तर कोणतीही संवेदना आपल्याला मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते. स्मॉल करंट फ्लोईंग, सूक्ष्म विद्युत प्रवाह. ओके, विद्युत प्रवाहाने होते. नेक्स्ट, यू are aware of current flowing through wires, electric bulbs and equipments in the house. आपल्याला काय माहिती आहे, आपल्या घरांमध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून किंवा इतर इक्विपमेंट असतात, इक्विपमेंटमधून वाहणारा इलेक्ट्रिक करंट आपल्याला माहीत आहे. इन द इलेक्ट्रिक सेल ऑफ रेडिओ or in a car battery, a current is produced by flow of both negatively and positively charged particles. इलेक्ट्रिक सेल म्हणजे आपण बघितले रेडिओ. नेक्स्ट, मोटारीची बॅटरी, कार बॅटरी यामधून पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज अशा दोन्ही प्रकारच्या वहनामुळे काय होतं, इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो. त्यामध्ये काय होते, त्यामध्ये इलेक्ट्रिक निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्या दोघांमुळे काय होतं, करंट तयार होतो. ओके. इन एन इलेक्ट्रिक सेल ऑफ रेडिओ और इन अ कार बॅटरी करंट इज प्रोड्यूस बाय, करंट कसा तयार होतोय, करंट इज प्रोड्यूस बाय the flow of both negatively and positive charged particles. So next, electrostatic potential. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात त्याला. वॉटर और लिक्विड फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. आपल्याला माहिती आहे, पाणी किंवा इतर कोणतेही लिक्विड पदार्थ उंचावरून काय होतो, उंचावरून खालील भागाकडे वाहतो. ओके. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम बॉडी ऑफ हायर टेम्परेचर टू बॉडी ऑफ लोअर टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे, हीट कशी वाहते, नेहमी अधिक टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे वाहते. ओके. उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. सिमिलरली देर इज अ टेंडेन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट हायर इलेक्ट्रिक लेवल टू द पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. त्याचप्रमाणे जो पॉझिटिव्ह चार्ज असतो हा जास्त इलेक्ट्रिक लेवलकडून कमी इलेक्ट्रिक लेवलकडे तो फ्लो होतो. दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ओके. नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स.
potential difference similar to height of waterfall. Similar height of waterfall, the temperature difference of hot and cold bodies, the difference between potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. वॉटरफॉल म्हणजे धबधब्यांची उंची असते किंवा थंड आणि उष्ण वस्तूंच्या टेम्परेचरमधील फरक. याचप्रमाणे दोन बिंदूंमधील दोन पॉईंटमधील पोटेन्शियल यातील फरक, दोन पॉईंटमधील पोटेन्शियलचा फरक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, त्याच काय म्हणतो आपण, दोन पॉईंटमधील पोटेन्शियलमधला फरक म्हणजे त्याला काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स इज इंटरेस्टिंग टू अस. आपल्या दृष्टीने तो काय इंटरेस्टिंग आहे. सो नाव ट्राय दिस. टेक कनेक्टिंग कॉपर वायर. टेक कनेक्टिंग कॉपर वायर. कनेक्ट द करंट सर्किट शोन ॲज फिगर. ही कनेक्ट सर्किट वायर आहे आणि त्या फिगरमध्ये जसे दिसते त्याप्रमाणे काय करा, जॉईन करून घ्या. नेक्स्ट, नो करंट इज सीन टू फ्लो इन बल्ब. यामध्ये करंटमध्ये काय करंट दिसत नाही, का बल्ब फ्लो झालेला नाही. ओके. नेक्स्ट, नाव कनेक्ट द सेम सर्किट ॲट 1.5 वोल्ट ड्राय सेल. आता यामध्ये काय करा, यामध्ये कुठला सेल कनेक्ट केला होता का नाही, आता यामध्ये काय करा, एक ड्राय सेल कनेक्ट करा. एक त्या सर्किटमध्ये ड्राय सेल काय करा, कनेक्ट करा. Now connect the same circuit 1.5 volt cell available in the market as shown in figure. Now it to be realized from glowing the bulb that current is flowing in the circuit. Okay, हा जो आपण बॅटरी जॉईन केली, ओके, तेव्हा हा बल्ब कायला फ्लो झाला, ग्लो झाला. ओके. सो इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो to potential difference between two ends of the dry cell. Electrons in the wire flow due to potential difference between two ends of the dry cell. Okay. त्या विद्युत गळम, हा जो सेल होता तर सेलच्या दोन टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्समुळे काय होतं, तारेमधील असणारे, ते वायर्समध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स काय होतात, प्रभावित होतात आणि ते त्या सेलच्या ऋण टोकाकडून काय होतात, धन टोकाकडे वाहतात. ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. दिस फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल सेल. धन म्हणजे पॉझिटिव्ह एनकडून निगेटिव्ह चार्जकडे निगेटिव्ह चार्जकडून काय होतात, पॉझिटिव्ह एनकडे काय होतात, ते मूव्ह होतात, फ्लो होतात. The conventional current flow in the opposite direction and is shown in figure by sign and arrow. या ठिकाणी बघा कसं हा पॉझिटिव्ह चार्ज फ्लो कशी चालतो, इकडून फ्लो झाला, ॲरो. ओके. सो नेक्स्ट, इन द फिगर 4.1a, ही फिगर, देर इज नो करंट ॲज देर इज अ नो पोटेन्शियल. यामध्ये करंट नव्हता त्यामुळे या ठिकाणी पोटेन्शियल नाही. ओके. पोटेन्शियल डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी सेल. सो करंट स्टार्ट फ्लोइंग इन द ॲब्सेन्स, करंट स्टार्ट फ्लोइंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, म्हणजे आपला हा जो सेल आपण ॲड केला किंवा ती बॅटरी जॉईन केली, त्यानंतर काय होतं, त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय केला, अप्लाय केल्यानंतर करंट का होता, फ्लो झाला. करंट स्टार्ट फ्लोइंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाय. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन द SI सिस्टम इज व्होल्ट. वी विल लर्न अबाउट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. पुढच्या इयत्तेमध्ये आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. We have seen that electric current is produced due to flow of electric charge particles. आपण पाहिलेले आहे इलेक्ट्रिक करंट हा चार्ज पार्टिकल्स
मुळे काय होतो, तयार होतो, हे आपल्याला चार्ज पार्टिकलच्या फ्लोमुळे तयार होतो हे आपण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिकल चार्ज flowing through wire, electrical charge flowing through wire in 1 second can be called unit current. म्हणजे एखाद्या वायरमधून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला युनिट्स असे आपण म्हणू शकतो युनिट करंट असे म्हणू शकतो. ओके. द SI unit of electric current is coulomb per second. SI unit of electric current is coulomb per second or ampere. त्याच काय म्हणतात, एम्पियर म्हणतात. So 1 ampere is equal to 1 A for ampere. So is equal to 1 ampere means 1 coulomb upon 1 second. 1 coulomb upon 1 second. So is equal to 1 C per second. C for coulomb, S for second. Okay. So electric current is a scalar quantity. So next, electric cell. A source is required to produce uniform flow of charge in circuit. एखाद्या सर्किटमध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका सोर्सची गरज असते. ज्याला आपण सर्वसाधारण काय म्हणतो, विद्युत घट असे म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, विद्युत घट असे म्हणतो. म्हणजे काय त्याला म्हणतात, इलेक्ट्रिक सेल असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक सेल. सच जनरल डिव्हाइस इज अन इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेल मराठी म्हणतात विद्युत घट. ओके. अ सोर्स इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिफॉर्म फ्लो ऑफ चार्ज इन अ सर्किट. त्या सर्किटमध्ये आपल्याला काय तयार करत असतं, रिक्वायर्ड टू प्रोड्यूस म्हणजे तयार करणे. युनिफॉर्म फ्लो तयार करण्यासाठी काय करायचं, एखाद्या डिव्हाइसची गरज असते. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक सेल. व्हेरियस टाईप ऑफ इलेक्ट्रिक सेल आर अवेलेबल टुडे. आता वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक सेल मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत. दीज आर यूज इन रेंज ऑफ मशीन फ्रॉम रिस्टवॉचेस टू सबमरीन. आणि ते विविध वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स अवेलेबल्स आहेत. ते मनगटी घड्याळापासून पाणबुड्यांपर्यंत, मरीन सबमरीन्स म्हणजे पाणबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये वापरले जातात. आउट ऑफ दीज यू मस्ट बी अवेअर ऑफ सोलार सेल. तुम्हाला सोलार सेल म्हणजेच माहीत असेल. दीज द मेन फंक्शन ऑफ various electric cell is to maintain a constant potential difference between two terminals, and the electric cell work on electric charges to maintain a constant potential difference, about which you will learn later. Let us learn about electric cell that are currently used. विविध जे सेल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आहेत. त्यांचं मुख्य कार्य त्यांच्या दोन टोकांमधील जे पोटेन्शियल्स असतो, दोन टोकांमधील पोटेन्शियल डिफरन्स हा कायम राखणे, कॉन्स्टंट राखणे हवं. ओके. दोन टोकांमधील पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन टोकांमधील जो पोटेन्शियल डिफरन्स असतो ते कॉन्स्टंट राखणे हे त्यांचं मुख्य कार्य आहे. ओके. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक सेल अवेलेबल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आपण वेगवेगळे सेल्स सध्या वापरत आहे. ओके. दॅट आर करंटली यूज. ओके. त्या सेलबद्दल आपण कोणकोणते सेल्स सध्या वापरतोय त्या काही सेल्सबद्दल, डिव्हाइसबद्दल किंवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. थँक्यू.